वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। हैया हो हैया हो रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरक तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरक तरतय। हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे।
आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है। झोंका हवा का पानी करेला, झोंका हवा का पानी करेला, मेले में रह जाए जो अकेला, मेले में रह जाए जो अकेला, फिर वो अकेला ही रह जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जा। व्यासपीठावरील मंडळी, चारुशिला मॅडम, सुरेश आरसुळे मुकादम साहेब, त्यांचे बंधू आज ते मिलिटरीमधून रिटायर झालेले आहेत आणि सर्व कामगारांचे हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी महानगरपालिकेतले पुष्कळ अधिकारी या ठिकाणी येणार आहेत, परंतु कालांतराने त्यांना उशीर होत आहे. पुरी साहेबांकडे काहीतरी प्रोग्राम आहे. गांधीनगर पेटीवर एक कर्मचारी रिटायर आहे, त्यानंतर कार्यशाळेमध्ये एक कर्मचारी रिटायर आहे. आता आम्ही जेव्हा हरिनिवासला गुच्छे आणायला गेलो मित्रांनो, तेव्हा 10 ते 15 कर्मचारी अधिकारी गुच्छे घ्यायला तिथे लाईन लागली, त्यामुळे इथे येण्यास उशीर होत आहे. तर आपण हा प्रोग्राम चालू करून टाकूया. आज मिसाळबाईबद्दल सांगायचं झालं तर मी काय जास्त बोलत नाही. माझे सहकारी आहेत नंदकुमार घाव, हे ज्या वेळेला 6:20 पेटी उघडतात, त्यानंतर मी 5 मिनिटांनी उशिरा येतो, 6:25ला मी येतो. पण त्या अगोदर पेटीवर सर्वप्रथम हजेरी लावतात ते प्रमिला मिसळ मावशी. त्या पेटी उघडल्यावर पहिली हजेरी मारणार, त्यानंतर आपले जे कार्यभाग आहे झाडू वगैरे घेऊन पहिला झाडू मारणार, त्यांचा जो परिसर तो स्वच्छ करून परत नंतर फोटो काढायला लागले. त्यांच्याबद्दल बोलण्याचा उद्देश असा की त्यांना खोटेपणा आणि चिटिंग या शब्दाबद्दल अतिशय राग होता. त्यांना जर कोण काय बोललं तर त्यांची ती खैर नव्हती. मग भले तो पुरुष असो या कर्मचारी असो, त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्याशी अतिशय 2 पावलं जरा सांभाळून वागत असत लोक. कामगार पण तसे सांभाळून वागत असेल. त्यामुळे मिसळबाईबद्दल म्हणजे सांगायचं असं की कधी त्यांनी असं जाणून नाही दिलं की माझ्या मुलांची कमतरता आहे. त्यांनी अतिशय आनंदाने जीवन जगल्यात. आज त्यांचा चेहरा बघितला तुम्ही ते एकदम फ्रेश पण आहे. कारण का 15 वर्षापूर्वी मित्रांनो नवीन जोडपं लग्न झालेले आहे, तर ते देवाकडे अशीच प्रार्थना करायचे की मला पहिला देवा मुलगा होते. परंतु आता परिस्थिती निर्माण वेगळी झालेली आहे. आता देवाकडे नवीन जोडपं पहिली मुलगी मागतात. का मागतात याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एक तर मुलगा आई वडिलांना बाहेर काढतो, नंतर त्यानंतर आलेली ऐश्वर्या म्हणजे त्याची जी पत्नी, तिला तो सगळं सांगून सुटतो, नाही तर तिला घेऊन तो वेगळा निघतो मित्रांनो. त्यामुळे आज परिस्थिती एकदम वेगळी आहे. आज सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आज मी आणि माझे सहकारी आज वृद्धाश्रमचं काम करतो. बदलापूर नेरळ या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे. तर ठाण्यामधील एक राजमाता वडापाव म्हणून फेमस वडापाव आहे. तिथे राजश्री पेडणेकर म्हणून जी व्यक्ती आहे, महिला आहे, ब्राह्मण आहे, तिने मला एक 6 महिन्यापूर्वी फोन केला आणि सांगितलं की सुनील मला तुला भेटायचं आहे. तर मी ठीक आहे, माझा नंबर दिला त्यांनी. मी मित्राला घेतला, रविवार होता आणि संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या इथे गेलो. मित्रांनो, तर त्यांनी मला असं सांगितलं
असेल दे, नाही तर मला वृद्धाश्रमला टाक. आणि ते रडायला लागला मित्रांनो. तर मी कसं तरी 10 मिनिटं त्यांना गप्प केलं आणि मित्रांना बोललं त्यांना सांगायचं असेल तर लाजत असेल म्हणून त्याला मित्रांना दूर केलं. 10 मिनिटांनी मला जी स्टोरी सांगितली, पिक्चरमधली स्टोरी मी सांगत नाही मित्रांनो, की माझ्या मोबाईलला पण त्याचा नंबर आहे. आता सांगायचा मुद्दा असा की त्यांनी मला असं सांगितले की माझा एक 5 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानं तो इंजिनियर आहे आणि मोठा मुलगा वर्तकनगर इथे हेगल फ्लॅटमध्ये राहतो. दुसऱ्या मुलाचं मी 6 महिन्यापूर्वी लग्न केलं आणि तो पितांबरीमध्ये कॅशियर म्हणून या पदावर आहे. त्याचं लग्न झालं आणि 3 महिन्यांनी तिने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. इंगा असं दाखवला की तिने सांगितलं मी जेव्हा कामावर येते 7 वाजता तेव्हा तुझी आई मला घरामध्ये दिसली नाही पाहिजे, तिला बाहेर आपल्याचं. ज्यांच्या मुलं सांभाळत नाही त्यांना तू वृद्धाश्रमला टाकतोस. तर मी बोललो ठीक आहे. मी दुसऱ्या दिवशी जे वृद्धाश्रम चालवतात देशपांडे सर आहे त्यांना मी फोन केला की आमच्या इथे असं पेडणेकर म्हणून ज्या ब्राह्मण महिला आहेत त्यांना वृद्धाश्रमला टाकायचं. ते बोलले सावळ ठीक आहे, त्यांना पाठवून द्या. त्यांच्या मुलाला मी बोललो की यांना ओला गाडीमध्ये घेऊन जा आणि नेरळ या ठिकाणी वृद्धाश्रमला टाकलं. आणि 1 महिन्यापूर्वी मी त्यांना फोन केला देशपांडे सरांना की त्या मावशींना मी तिकडचा ॲड्रेस दिलेला आहे आणि त्यांना ॲडमिशन करून घेतलं. सांगितलं साहेब त्या कशा आहेत. तर त्यांनी मला एवढं सांगितलं सावंत साहेब की तुम्ही ज्यांना जे ॲडमिशन केलं आणि ते रोज संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आपल्या गेटकडे बघत असतात, त्यांची एकच इच्छा आहे की माझ्या मुलाने एकदा तरी येऊन मला बघायचं आहे. त्या मुलाने 6 महिने झाले त्या वृद्धाश्रमला आईला टाकलेले पण एकदा पण बघायला गेलेलं आहे. तर ही वस्तुस्थिती एकदम अतिशय खराब आहे मित्रांनो. मला जास्त काय बोलायचं नाही, वेळ पुष्कळ झालेला आहे. कारण पुढचा जो काळ आहे अतिशय खराब आहे. आज मुलांना जर आपण आटोक्यात न आणला तर परिस्थिती महाभयंकर आहे. आई मुलाला बोलते की मी तुला बोर्डिंगला टाकेल, मी तुला बोर्डिंगला टाकेल. मुलगा 3दा ऐकून घेतो. मुलगा आईला चॅलेंज करतो की तू मला बोर्डिंगला टाकते बोलताना मी तुला एकदाच सांगतो त्या बोर्डिंगमध्ये मी पळून येईल आहे. असा प्रकार माझ्या समोरचा घडलेला आहे मित्रांनो. त्यामुळे कसं वागायचं, कसं जगायचं, पुढचा काळ अतिशय वाईट आहे. रात्रही वैराची आहे. आपल्या कोपरी पेटीतर्फे प्रमिला मिसळ मावशी यांना पुढील आयुष्य चांगल्या सुख समृद्धीने व आनंदीमय जावो एवढीच ईश्वर ज्या आतुरतेने वाट बघत असतात मित्रांनो की कधी मला कर्मचाऱ्यांचा फोन येतोय की माझे कर्मचारी कधी रिटायर होत आहेत, मला आदराने बोलवतात. असेच आपले सुरेश आडसुळे साहेब यांना मी विनंती करतो. आज ते योगायोगाने बाहेर जाणार होते पण कालपासून आम्ही त्यांच्या मागे लागलो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या प्रोग्रामला हजर पाहिजे. तर आडसुळे मुकादम यांना विनंती करतो की त्यांनी मिसाळबाई यांच्याबद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्व उपस्थित त्या विभागाच्या डेप्युटी जे मॅडम, जे बंधू साहेब यांचे बंधू दणके साहेब, तसेच मंचावर ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या आमच्या भगिनी प्रमिला मिसाळ, तसेच आमचे सहकारी नंदकुमार घाल, सुनील सावंत, कर्मचारी बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी प्रमिला मिसाळ या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत आणि त्या आता उद्यापासून पुढे 30 तारखेच्यानंतर त्या आपल्यामध्ये असणार आहेत. असणार म्हणजे ते सेवानिवृत्त होणार आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की रिटायर झाल्यानंतर जो पैसा मिळेल, जी पुंजी मिळेल, ती पुंजी सांभाळून ठेवा. तुमच्या आयुष्याची पुंजी आहे ती कुठेही खर्च करू नका, वाटेवर खर्च करू नका. कारण आपल्या मागे सध्या आता त्याचा सुनीलने एक स्टोरी सांगितली, छान स्टोरी सांगितलेली आहे. सुनीलने एक छान स्टोरी सांगितली आहे. कारण काय की मुलं ही काय करतात आई वडिलांचं ते त्यांनी चांगलं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून साहेबांना मी सांगतो की तुमची जी पुंजी मिळेल, जो पैसा मिळेल तो सांभाळून ठेवा. तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या औषधोपचारासाठी, तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं जतन करा. एवढं तुम्हाला मी सांगू इच्छितो. तसेच आपल्या आज या ठिकाणी मला वाटतं आपले कर्मचारी बहुतेक
आपली हजेरी 6:30ची असते, त्या नेमकं 6:30च्या 5-10 मिनिटं अगोदर येणार आणि हजेरी लावल्यानंतर जो आपला नियुक्त कार्यक्रम असतो तो साफसफाईचा, झाडू मारण्याचा, हा त्या अगदी प्रामाणिकपणे मी बघितलेला आहे की झाडू मारताना त्या व्यवस्थित झाडू मारणार, कुठे कचरा ठेवणार नाही. जरी समजा कोणाची कंप्लेंट आली, आपण त्यांना सांगितलं की विशालभाई तुमची या ठिकाणी कंप्लेंट आहे, त्यावर तुम्ही तिथे बघा, तर स्वतः जाणार तिथे आणि त्या त्यांना संपर्क साधणार आणि त्या तिथे साफसफाई करून घ्या. एवढं त्यांच्यामध्ये एक चांगलं कार्य होतं. दुसरी गोष्ट विशालभाईच्या बद्दल बोलायचं म्हणजे मला आठवतं त्यांचे मिस्टर असताना त्या शाळेमध्ये त्यांचं काम होतं. त्या ठिकाणी साहेब यायचे, जगवी साहेब यायचे, पण त्या ठिकाणी होतो तेव्हा माझा त्यांच्यावर परिचय नव्हता विशालभाईचा. तर मी त्यावेळेला बागेश स्टेटला मुलाखत बोललो होतो. तर त्यांच्या मी मिस्टरांना पण पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट विशालभाईमध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे विशालभाई खरोखर एक प्रामाणिक आणि चांगलं काम केलेलं आहे. कोणताही डाग, कोणताही कलम, निष्कलंक लागून निष्कलंक असे त्यांनी आपली सेवा केलेली आहे. आणि सेवा करत असताना त्यांनी खरोखरच मी त्यांना धन्यवाद देईन. कारण आज तुम्ही जर इथे जरी नसलात, या किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण असली तर आमचे घाल आहेत, सावंत आहेत, राबी मॅडम आहेत, कुठे मॅडम आहेत, त्या तुम्हाला नक्की सहकार्य करतील अशी मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी जास्त काही न करता त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. भगवंताला सांगतो मी त्यांना चांगलं आरोग्य देऊ. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या महागाईच्या काळामध्ये मित्रांनो, आज पैसा ही सर्वस्व आहे. पैशावर एक उदाहरण देतो तुम्हाला मी. आज प्रमिला मिसाळ यांना कोपरीमधले विभाग प्रमुख, शिवसेना प्रमुख 10 ते 12 लाखाची ऑफर देत होते की तुमची मिसळवाई नोकरी आम्हाला द्या. परंतु त्यांनी पैशाला जुगाडून आज 7 ते 8 वर्ष त्यांनी आमचं डोकं खाल्लेलं घागांचं आमचं की माझ्या भावाच्या मुलालाच कामाला लावेल आणि आज त्यांचं स्वप्न साकार होत आहे. तर त्यांच्या बंधूंना मी आज एक विनंती करतो की ज्यावेळेला तुम्ही मिलिटरीमध्ये साहेब जॉईन होता, रुजू होता, तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची एक शपथ दिली जाते. तर त्याचप्रमाणे आज तुम्ही मनामध्ये एक शपथ द्या की यापुढे माझ्या बहिणीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता नाही. कारण आम्ही वयाच्या 60व्या वर्षी बघतो भावा आणि बहिणीचं प्रेम असंच राहू द्या आणि पुढे बघायला भेटत नाहीये. त्यामुळे स्वतःची तुम्ही निश्चय करा की माझ्या बहिणीला कुठल्याही प्रकारे मी दुखवणार नाहीये. त्यामुळे आम्हाला पण जरा कर्मचाऱ्यांना बरं वाटेल. यापुढे मी आपले जे सहकार्य 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट झालेले यशवंत गाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. अखंड विश्वाला शांतीचं मानमंत्र देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, उपस्थित बंधू आणि बहिणीनं, विषय सत्कार मूर्ती वेगवेगळा अशोक मिसाळ या मी जवळजवळ पहिल्या कामाला लागल्यापासून तर रिटायर होईपर्यंत मी पाहिलेले आहे व्यवस्थित. आणि ते आता सेवानिवृत्त होत आहे. हा सत्कार समजा त्यांच्या वतीने ठेवलेला आहे. आणि दुसरं उपस्थित सांगायचं त्यांच्याबद्दल सांगायचं पण एकदम लोभिक आमच्या बहिणी वेगवेगळा अशोक मिसाळ ह्या फार लोभिक आहेत. असं भाऊ बहिणीचं प्रेम असावं असं मलाही तुझं भाव म्हणून तिने मानलेलं आहे. पण मी सांगू इच्छितो की त्या पुढील त्यांचं आयुष्य चांगलं जावं, समृद्धीत जावं. आणि सत्कारमूर्ती वेगवेगळा अशोक गुड्डे मॅडम, स्पीडर अशोक सुरेश आडसोले साहेब, त्यांचे बंधू लंके साहेब, असे मी सांगू इच्छितो की आम्ही औरंगाबादला आम्ही त्यांचा सल्ला घेऊन आम्ही औरंगाबादला फिरून आलो. पूर्ण त्यांची माहिती दिली, त्यांनी आम्हाला माहिती दिली, त्याप्रमाणे आम्ही संपर्क फिरून येऊन त्याप्रमाणे आम्ही
आहे. तर एवढं सांगू इच्छितो की मिसालबाईला भाव तुम्ही आहेत त्याप्रमाणे ती नोकरी ते देणार आहे, त्याप्रमाणे तिला सांभाळ करा त्यांची आणि देखरेख करून आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि असंच विश्वास राहील. मी एवढे बोलतो त्यांची सत्कार संबंध आज आहे त्याही पुढं आयुष्य नंतर लाभावं व्यवस्थित आणि सत्कार हा रिटायर हा होणारच आहे आज न उद्या, पण त्यांचा सर्व्हिस केली त्याला महत्व आहे, कशी टिकवली त्याला महत्व आहे आणि टिकून दुसरं रिटायर हा सगळ्यांनाच लाभ येत नाहीये, भाग्यवान लोकांनाच लाभ येतो. काही नोकऱ्या करताना आजारी पडतात, मृत्यू पावतात, काही काना ती सर्व्हिस पेन्शन पण बघायला भेटत नाही. असे तर कितीतरी उदाहरण आहेत. मी सांगू इच्छितो की माझी बहीण फार भाग्याची आहे. मी एवढं सांगू इच्छितो की एवढं 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं का आता दोघा तिघांची व्यासपीठावर भाषण झाले, पण एकाही कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवलेल्या मित्रांनो. त्यांना काही नव्हतं पाहिजे, फक्त टाळ्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. या ठिकाणी अक्षय कुमार किंवा ऋतिक रोशन असतं आणि तो उघड्या नाटकाचा शर्ट काढून तर तुम्ही शेवटपर्यंत टाळ्या वाजवत बसला का, तर तो हिरो आहे आणि आपल्या सगळ्या कर्मचारी त्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यानंतर कंत्राटी कामगारांचे तरुण तडफदार सुपरवायझर अमोल पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले भाषण. विसाडा मावशी या आमच्या एकदम जवळच्या आणि माझ्यासारख्या एक साधारण माणसावर माझे आईवडील इथं राहत नाहीत, तर मला एक मुलासारख्या मानणाऱ्या आतापर्यंत गेल्या 6 महिन्यापासून रोज मला सांगतायत, बाळा या दिवशी तू माझ्यासोबत राहायला पाहिजे, या दिवशी तू माझ्यासोबत दिसला पाहिजे, या दिवशी कार्यक्रमाला राहायला पाहिजे. रोज सकाळी हजेरीला तर सकाळी मी राहत नाही जास्त करून, पण कधीतरी राहिलो तर मावशी माझ्याशी बोलल्याशिवाय कधीच पुढे कामाला जात नव्हते. असे काही व्यक्ती सफाई कामगार म्हणून आणि रिटायरमेंट पर्यंत मावशी ज्याप्रमाणे आम्हाला प्रेम लावलं, ज्याप्रमाणे आमच्यासोबत राहिल्यात, देवाला आपण एवढी विनंती करणार की शेवटपर्यंत यांचे भाऊ वगैरे कोण त्यांच्यासोबत आता आहेत त्यांना असंच प्रेमानं जे आम्ही कामगारांनी सर्व मिळून ज्यांना प्रेम दिलं त्या हिशोबाने तुम्ही त्यांना तसं प्रेमात ठेवून शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करावा एवढीच आपल्याला पण आम्ही विनंती करतो. मावशींना पुढचं आयुष्य चांगलं आरामाचं सुख समृद्धीचं जावं हेच गणपती बाप्पाला आपण विनंती करतो मनापासून. माझे 2 शब्द. यापुढे या हॉलमध्ये जमलेल्या कुठल्या कर्मचाऱ्यांना बोलायचं आहे का? विमला नैया वगैरे बोलायचं आहे काय? कोणाला काय भाषण करायचं आहे? कोणाला काय 2 शब्द बोलायचं आहे मिसळगाई बद्दल? यापुढे नैना गाडे यांना मी विनंती करतो. सर्वप्रथम मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचं स्वागत करते. कपिला मावशींबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मला मॅडम म्हणून हाकच नाही म्हणा आजपर्यंत. बाळ 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 भेटले की बाळ कशी आहेस, कामाचं तर जाऊ द्या, पहिले कसं आपण बेटर काय बोलतो कशात तसंच आमचं नातं हे असंच होतं. मॅडम आणि कर्मचारी असं नातं नाहीच होतं. मी नेहमी यायची ना, माझी गाडी अशी थांबायची, थांबा थांबा थांबा, माझं लक्ष नसेल तर ते मध्ये यायचं नसेल की थांबा, बाळ कशी आहेस, तुझं बाळ कसं आहे, माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. मला विचारलं की माझ्या मुलाबद्दल विचारणार, चौकशी करणार, मग त्यांच्या कामाची जी सुरुवात जे काय त्यांना काम दिलेलं असणार ते मनापासून प्रामाणिक करणार. आजपर्यंत मी त्यांना कधीच असं म्हणजे खाडं केलंय, मावशी नाही आहे, ह्या नाही आल्या, असं कधीच झालं नाही. एकदम रेग्युलर आणि एकदम पंक्च्युअल, म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये एकदम परफेक्ट. आणि मी हेच म्हणून इच्छिते मावशींना की तुम्ही वयाच्या 60 वर्षी म्हणजे तुम्ही महापालिकेला 22 वर्ष तुमची सेवा दिली बरोबर, 2000 पासून ना, तर माझ्या माहितीप्रमाणे 2000 पासून तुम्ही 2022 पर्यंत महापालिकेला सेवा दिली आणि काही कलंक न लावता, काही कारवाई न होता जो कर्मचारी रिटायर होतो, ही मोठा अभिमानाची गोष्ट आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. हेच आपलं क्रेडिट असतं, हेच आपला रिझल्ट आहे, हेच आपलं सर्व आहे. म्हणजे आपल्याला काही कलंक न लावता आपण रिटायर होतो, हेच आपलं सर्व आहे. अजून काय हवंय, बरोबर की नाही?
काम परफेक्ट केलं तर तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. तसंच त्या मावशी करायच्या. अजूनपर्यंत त्यांनी कधी कोणाचं बोलणं ऐकलं नाही. असंच बाकीच्या कर्मचाऱ्यांना मी ही सूचना करते, भले माझ्या महापालिकेची असो या ठेकेदाराची असो, त्यांना ह्या सूचना आहे. आम्ही तुम्हाला कधी उभं राहून आम्ही तुमच्या मागे उभेही राहत नाही. तुम्हाला काम दिलं तर आम्हाला एवढा भरोसा आहे की बाबा हे माझे कर्मचारी आहेत, कधी चुकीचं करणार नाही. आम्ही काम सांगितलं म्हणजे करणार. असं सर्वांनी काम करा, काही कलंक न लावता रिटायर व्हा, असेच प्रोग्राम आपण इथे करत राहू. परमिला मावशींचं एकच चांगलं म्हणणं आहे, आता त्यांनी जे काय त्यांचे पुढे सांभाळ करणार आहेत, जे काय त्यांचे मुलं आहेत, जे काय तुमच्या भावांची मुलं आहेत, त्यांनी त्यांचा चांगला सांभाळ करावा. मी वयाने खूप लहान आहे, पण त्याची मॅडम म्हणून मी एक सांगते, त्यांनी खूप सांभाळ करावा. त्या खूप हसमुख आहेत, त्या तशाच राहाव्या. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीने भरभराटीत जावं, असंच जावं आणि तशा हसत राहतात, अशाच हसत जावं असं मला म्हणणं. आणि त्यांना कधी आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल त्यांनी यावं, आम्हाला सांगावं. आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करायला इथे बसलेलो आहोत. असं कधी शंका ठेवू नका की मॅडम नाही आता मी रिटायर झाला तर मला असं कधीच मनामध्ये शंका ठेवू नका. कधी आम्हाला डेटा तुमचं जेही काय काम असेल ते आम्ही इथे बसलेलो आहोत. माझे दोन शब्द संपवते मी आता. आपण आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद बोलते. आपले सत्कार मूर्ती मिसळबाई यांचा सत्कार चारुशिला मॅडम आणि आपले कर्मचारी यांच्या हस्ते पहिला करून घेऊया आपण. मॅडम या संगीता शिंदे, सारिका टेंबळे या तुम्ही. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये ज़माना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ।
मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हर जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। अशोक मिसाळ हे त्यांचे आणि माझा संपर्क जवळजवळ 35 वर्षापासून आहे. मी 89 पासून ह्या प्रभागात काम करीत होतो सँडल इन्स्पेक्टर म्हणून. काही निमित्ताने अशोक मिसाळाचा माझ्या परिचय झाला. परत काही गोष्टीनंतर मग काय त्याच्यानंतर जे महापालिकेची भरती होणार होती त्यांनी एक विनंती केली की बाबा आम्ही दोघंच आहोत आणि माझी नोकरी ही अशी आहे तर माझ्या बाईसाहेबांना तुम्ही नोकरीत घ्याल का वगैरे. तर त्यावेळेचा रखरखत्या त्यावेळेला अगदी एप्रिल मे महिन्यात नाले सफाईचं काम असायचं. त्या वेळेला सुद्धा त्यांनी कामात कुचराई न करता त्यांचे पती तर माझे स्नेहसंबंध असून सुद्धा त्यांनी कधी त्या ठेकेदाराचे कर्मचारी वगैरे आहेत त्याच्यामुळे जास्त बर्डन नाहीये. त्यावेळची परिस्थिती फार कठीण होती आणि आमची सुद्धा इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं. ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो
हम फरियाद करेंगे, बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। आज मिसळबद्दल चार शब्द बोला. आज मिसाल मावशी आपल्या कोपरी प्रभागामध्ये हसत खेळत जे पूर्ण ताकदीने काम करत असतात, आपली सेवा केली आहे, पूर्ण कोपरी प्रभागाची सेवा केली आहे. तशा आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणाने संपन्न झालाय. आज मिसाल मावशी इतके लोक तुम्हाला तुमच्या या सेवेबद्दल तुमच्या कशी प्रसन्नता ही पूर्ण सेवेची आहे त्यासाठी इतके लोक जमा झाले. मिसाल मावशी बद्दल एकच म्हणतो की कुठेही रस्त्यावर पण दिसल्या तरी हसत खेळत पूर्ण काम त्यांनी चांगल्या प्रमाणे पार पाडलं. आणि मिसाल मावशी असे समाजकार्य आता पुढेही नेतील आणि आम्ही सदैव त्यांच्या सोबत असू. आमच्या चव्हाण परिवाराकडून त्यांना पूर्ण पुढील आयुष्यासाठी असंच त्यांचा भरभराटी जावो हीच आई जगदंबेची प्रार्थना. धन्यवाद ओंकार साहेब. आज वेळ काढून भरत चव्हाण साहेब आणि त्यांचे चिरंजीव ओंकार साहेब यांनी हजेरी लावलेले आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांबद्दल त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आज कसबे साहेबांनी त्यांचा सत्कार करावा. चव्हाण साहेब. आज ज्याच्याकडे भावी नगरसेवक म्हणून ओळखलं जातंय आणि ज्याच्याकडे बघितलं जातंय असे तरुण तडफदार ओंकार चव्हाण साहेब यांचा सत्कार कसबे साहेब करतील.
न दुनिया से, घर से न